माणुसकी जिंकली, गंभीर जखमीला वेळेत रुग्णालयात पोहोचवत पोलिसांनी दिले जीवनदान. क्षणाचाही विलंब नाही, पोलिसांनी वाचवला जीव. धाडसी कामगिरीचा वरिष्ठांकडून सत्कार. नाशिक रोड पोलिसांच्या तत्परतेमुळे एका गंभीर जखमी व्यक्तीचा जीव वाचला असून या मानवतावादी आणि धाडसी कार्याबद्दल संबंधित पोलिसांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात झालेल्या वादातून म्हसरूळ येथील गोकुळ सुखदेव लोखंडे वय वर्ष 45 यांच्या गळ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने मागून वार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेले लोखंडे रक्ताच्या थारोळ्यात पडून असतानाही परिसरातील अनेक नागरिक उपस्थित असूनही त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी विशाल पाटील, अरुण गाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीमध्ये जीव असल्याचं लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता शासकीय वाहनातून गोकुळ लोखंडे यांना नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटकर रुग्णालयात दाखल केलं. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी विशाल पाटील, अरुण गाडेकर आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पोलिसांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्य दक्षतेचं विशेष कौतुक करत अशा मानवतावादी कार्यामुळे पोलीस दलाविषयी समाजाचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचं सांगितलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.